तर जास्त दूरचं भाडं देखील नको असतं। अशा प्रकारे भाडं नाकारून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रिक्षा चालकांवरती वाहतूक पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारलाय। मागील 2 दिवसात भाडं नाकारणाऱ्या 600 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। या सर्वांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत। त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे। भाडं नाकारण्याबरोबरच बॅच युनिफॉर्म नसणाऱ्या रिक्षा चालकांवरही कारवाई केली जाते। दुसरीकडचा परवाना असलेल्या रिक्षा शहरात चालवणाऱ्या चालकांवरही कारवाईची मागणी आता होतीये। अशी एक मोहीम आखलेली आहे भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध। त्याच्यामध्ये आमच्याकडच्या प्रत्येक ट्रॅफिक ब्रँचच्या डिव्हिजनकडून किमान एक महिला कर्मचारी, किमान एक पुरुष कर्मचारी सिव्हिल ड्रेसमध्ये जातात आणि भाडा नाकारण्याचे केसेस करतात। त्याच्या व्यतिरिक्त मग जेव्हा भाडा नाकारण्याची एक केस केली जाते त्याच्याशिवाय मग बॅज आहे की नाही, युनिफॉर्म घातलाय किंवा नाही आणि इतर कागदपत्र आणि याचं मग त्याच्यामध्ये आम्ही ॲडिशन्स करतो। खूप त्रास होतो आणि यांना जवळ येत नाही येत ते। त्यांना बोललं जवळ असेल तर ते बोलतात की आम्हाला जवळचं भाडं घेतच नाही ते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।